भाजपचे आमदार सुधीर भाऊ मुनगंटीवार आपल्या सोबत आहे। सुधीर भाऊ, अर्थसंकल्प अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे। खरं तर दादा नाही आहेत किंवा बरेच आमदार भाऊक झाले आहेत, तुमच्या पण काही आठवणी असतील आणि आज बरेच जण या ठिकाणी वरच्या सभागृहामध्ये खालच्या सभागृहामध्ये शोकप्रस्ताव मांडला, त्यावेळी सुद्धा भाऊक झाले। काय तुमच्या भावना आहेत? नाही, निश्चितपणे त्यांच्या अनंत आठवणी आहे। त्यांचा जो प्रवास अनंतरावांच्या घरून अनंताकडे झाला किंवा देवगिरीवरून देवगिरीकडे जो प्रवास आहे, या प्रवासामध्ये त्यांनी आपल्या कर्तृत्वाने असा आहे की अनेक नेते सोन्याची संधी सोडत नाही, संधीचं सोनं करतात, पण हे मातीचं सोनं केलं। कार्यकर्त्यांना ओक्साबोक्सी रडताना तर टी व्हीमध्ये मी बघितलंच, पण मोठ्या नेत्यांना मी ओक्साबोक्सी रडताना बघितलं। साधारणतः अशा पद्धतीचं प्रेम गावणं, आपल्या कार्यकर्त्यांना आपल्या परिवाराचा सदस्य बनवणं, विकासाभूमिक दृष्टी तर होतीच, पण त्यांचं जे नियोजन असायचं, मला वाटतं की महाराष्ट्राच्या प्रगतीला एक स्पीड ब्रेकर लागला आहे, जो किती दीर्घकाळाने त्याचा परिणाम आपल्याला दूर करण्यासाठी सर्वांना प्रयत्न करावे लागेल। एक असा जाणता नेता आपण गमावला आहे की ज्यांच्याबद्दल किती कौतुक केलं तरी कमी आहे। असा आहे कोणताही मनुष्य हा परिपूर्ण कधीच नसतो, पण दादा गुणाची खान होते आणि म्हणून दादांना सर्वपक्षीय श्रद्धांजली, आदरांजली, शोक प्रस्तावाला पाठिंबा देताना प्रत्येकजण दादांच्या प्रत्येक गुणाची आठवण करून देत आहे। आणि मी अध्यक्ष महोदयांना विनंती केली की त्यांचे काही खंड गौरव ग्रंथचे काढले पाहिजे, जे भविष्यातल्या आमदारांना या देशाच्या आपण जेव्हा शताब्दी महोत्सवाकडे जाऊ तेव्हा ते ग्रंथ दीपस्तंभासारखे काम करतील। आज उद्धव ठाकरे वरच्या सभागृहामध्ये त्यांच्याबद्दल बोलताना भाऊक झाले। त्यांनी एक सल्ला पण दिला की कुणाला इतकं बदनाम करू नये की मग त्याच्यावरती आत्महत्या करण्याची वेळ। दादा खंबीर होते म्हणून ते थांबले, अशा पद्धतीने त्यांनी भाष्य केलेलं आहे। एक प्रकारचा सल्ला आहे हा सगळ्या आमदारांना। नाही, मला वाटतं की याची अंमलबजावणी सर्वांनीच केली पाहिजे की आरोप करताना मी स्वतः अनुभव, काहीही बेताग आरोप कोणावरही होऊ नये, काही तर पुरावा असला पाहिजे। आता या संदर्भात माननीय अध्यक्ष आमचे नार्वेकर साहेबांनी एक समिती केली आहे की या कामकाजामध्ये आरोप करताना काही तर कागद पुरावा, म्हणजे असं आहे की आरोप जे केले जातात ना, कधी कधी त्या आरोपाला ना बूड असतं ना धड असतं, करून टाकायचे, सेन्सिटिव्ह वातावरण निर्माण करायचं, हंगामा खडा करणे, आता याबद्दल काही नियम तर केलं पाहिजे। मी आरोपाचा विषय काढला, सध्या रोहित पवार बरेच पत्रकार परिषद घेत आहेत, आरोप करतात घातपाताचा, आणि त्यासोबतच काही काळेभर असेल तर मग सरकारला आम्ही सोडणार नाही, अशा पद्धतीची भाषा पण त्यांची आहे। पण हे सरकारवर टीका करताय की श्रीमती सुनेत्राताई पवार उपमुख्यमंत्री झाल्यात प्रश्नचिन्ह निर्माण करतायत का तुम्ही? हो, त्यांच्या एवढं दुःख त्या अर्धांगिनी आहे। आपल्या पती गमावल्याचं दुःख किती असतं, आणि म्हणून आपण आपल्या संस्कारामध्ये सौभाग्यवती भव असं का म्हणतो? कारण आपल्याला एक गोष्ट माहिती आहे की पत्नीच्या खांद्यावर पतीचं ओझं हे जगातल्या साऱ्या वजनापेक्षा जास्त असतं। आता तुम्हाला एवढं लक्षात येतं तर त्या तर उपमुख्यमंत्री आहे, त्यांच्याकडे स्टाफ आहे, त्यांची नजर असणार नाही का चौकशीकडे? मला वाटतं की असं वातावरण होऊ नये। शंका कुशंका उपस्थित केल्या जातात, विशेष करून ब्लॅक बॉक्सबद्दल जी माहिती समोर आली आहे, ते म्हणतात की ब्लॅक बॉक्सचे फोटो माझ्याकडे आहेत, असं पण रोहित पवार म्हणतात। आणि त्यासोबतच जितेंद्र आव्हाड म्हणतात की ब्लॅक बॉक्स हा कधीच जळू शकत नाही, कुठल्याही अपघातामध्ये तो जळत नाही। आता हे तर काही याच्यात काही एक्सपर्ट नाही आहे, DGCAकडे एक्सपर्ट आहे, ते याच्यावर मत मांडतील ना। आणि तुम्हाला जर वाटतं तर तुम्ही हायकोर्टामध्ये एखादी पिटिशन करू शकता चौकशीची, तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये रिपोर्ट देऊ शकता, लोकसभा राज्यसभेमध्ये तुमचे खासदार आहेत ते विषय मांडू शकतात, देवेंद्रजींची भेट घेऊ शकतात, सुनेत्राताईंची भेट घेऊ शकतात, आमचे युगपुरुष नरेंद्र मोदीजींची भेट घेऊ शकतात, पत्रकारांची भेट घेऊन चौकशी, म्हणजे जखम डोक्याला आणि पट्टी पायाला असं होत आहे। हर्षवर्धन सकपाळ यांचं एक विधान आलं आहे की राज्यसभेची जी जागा आहे ती उद्धव ठाकरे यांनी आम्हाला द्यावी आणि विधान परिषदेची जागा त्यांनी घ्यावी। कशा पद्धतीने एकंदरीतच पाहता, कारण आघाडीत बिघाडी सुरू झाली अशी चर्चा आहे, कितपत सत्य वाटतं तुम्हाला? असं आहे, आघाडीत बिघाडी तर पहिल्या दिवशीपासून आहे। सत्ता प्राप्तीसाठी एकत्र आले, वैचारिक कुठेही यांच्यामध्ये दृष्टिकोन नव्हता, वैचारिक एकता नव्हती, कोणाचा कोणाशी काहीही संबंध नाही। हे अचानकपणे एकत्र येऊन या सत्तेला प्राप्त करण्यासाठी
साऱ्या लोकशाहीच्या मर्यादा यांनी दुर्दैवाने या मर्यादेचं उल्लंघन केली, लोकशाहीच्या लक्ष्मण रेषा पार केले. आणि आता यांच्यामध्ये एकत्रितपणा एकजिन्सीपणा येऊच शकत नाही. तुम्ही बघितलं असेल ना, कुठे यांचा एकमेकाशी संबंध आहे? हे सर्व सत्तेच्या स्वार्थासाठी एकत्र आलेली स्वार्थी राजकारणांची फौज आहे. यांना काय देणं घेणं, त्याग सेवा हे यांना समजणार नाही. आम्ही रामदास आठवले साहेबांचा एकही सदस्य नाही. 11 वर्ष रामदास आठवले साहेब माननीय युगपुरुष नरेंद्र मोदीजींच्या मांडीला मांडी घालून मंत्रिमंडळात बसतात. तुम्ही केलं असतं का हो? तुम्ही किती स्वार्थी आहात? तुम्ही तर आदरणीय रामदास आठवलेजींचं समान बाहेर फेकलं. ज्या विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकरांनी हे संसद भवन ज्या संविधानातून जन्माला आणले, तुम्ही ईशान्य मुंबईत 52मध्ये पराभूत केलं. 54मध्ये त्यांचा पराभव तुम्ही बाबासाहेबांचा आदरणीय महामानवांचा पराभव तुम्ही भंडाऱ्यात केलं. एवढी तुमची वृत्ती आहे. तुम्ही एवढ्या छोट्या वृत्तीच्या आणि छोट्या हृदयाच्या, तर तुम्ही हे स्वार्थाने असेच राहाल. नक्कीच अर्थसंकल्प 6 तारखेला सादर केला जाणार आहे. तुमचा पण त्या बाबतीतला अनुभव आहे. 5 वेळा तुम्ही सुद्धा मांडलेला आहे. कशा पद्धतीनं पाहता? कारण इतर सगळे जे आमदार आहेत, नेते आहेत, ते म्हणतात की ज्या पद्धतीनं दादा सगळ्यांना विश्वासात घ्यायचे, फडणवीसांनी पण सगळ्यांना विश्वासात घ्यायला पाहिजे आणि जादाचा निधी द्यायला पाहिजे. नाही देतील. देवेंद्रजी अतिशय अर्थशास्त्रामध्ये एक अभ्यासक आमदार होते आणि आता मुख्यमंत्री आहे. माझा विश्वास आहे की देवेंद्रजी निश्चितपणे जे उत्तमातलं उत्तम करता येईल त्या गोष्टी या अर्थसंकल्पामध्ये करतील, याच्याबद्दल माझ्या मनात शंका नाही. अजितदादांच्या माध्यमातून जो राज्याच्या हिताचा अर्थसंकल्प येणार होता, $1 ट्रिलियन संकल्प जो होता, त्यामध्ये अजितदादांचा हा जो अर्थसंकल्पाच्या प्रगतीचा प्रवास आहे, त्यामध्ये माननीय देवेंद्रजी सुद्धा अजितदादांचाच आशय आणि भाव घेऊन पुढे जातील. मागचं जे अधिवेशन झालं त्यामध्ये विरोधक इतके आक्रमक दिसले नाही. त्यांनी खापर सरकारवरच फोडलं. वरच्या आणि खालच्या सभागृहामध्ये विरोधी पक्ष नेतेपद दिलं नाही. यावेळी सुद्धा ते नाही आहे. त्यामुळे पुन्हा एकदा तुमच्यावर खापर फोडण्याची शक्यता आहे. कसं पाहता? माझ्यावर कशाचं खापर? सरकारवर. हां, मग तेच म्हणणं, माझ्यावर कशाचं खापर? सरकारवर खापर विरोधी पक्ष नेता नाही यासाठी लागणारी जर संख्या तुमच्याकडे नसेल, तुम्ही जर 100 पैकी 25 मार्क घेतले आणि तुम्हाला 500 मार्कशीट पाहिजे, असं शक्य होत नाही ना. म्हणून विरोधी पक्ष नेता दिला नसेल. विधानसभेचे अध्यक्ष, विधान परिषदेचे सभापती यांचा तो निर्णय आहे. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर आपण पाहतो आपली भूमिका या ठिकाणी मांडलेली आहे आणि सुधीर भाऊ यांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे की देवेंद्र फडणवीस चांगला अर्थसंकल्प मांडतील. नेमका हा अर्थसंकल्प आता राज्याच्या हिताच्या कशा पद्धतीनं असेल पाहणं महत्त्वाचं ठरेल. कॅमेरा पर्सन रोहन पवारसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.